थांबा 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 थांबा, काही तुमचा प्रॉब्लेम झाला नाही, माझाच टेक्निकल प्रॉब्लेम झाला. तुम्ही लगेच आवाज वगैरे वाढवून बघितला असेल, बट माझाच कॅमेराचा टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम झालेला. म्हणजे मी शूट केला इंट्रो आणि मग ते झालंच नाही, म्हणजे रेकॉर्डच नाही झाला साऊंड फॉर सम रिझन, आय डोंट नो. बट मी असं काहीतरी बोललो की ऑफकोर्स मी बोललो वेलकम टू द डे 261 ऑफ डेली ब्लॉग विथ जस्टिन थिंग्स. आणि बऱ्याच दिवसापासून सिक्रेट प्रोजेक्ट म्हणून वगैरे चालू आहे. तर त्याचंच काम चालू आहे, वर्कशॉप चालू आहे. आणि काय आहे ते सगळं मी तुम्हाला ऑफकोर्स आता सांगणार नाही, नंतरच सांगेन. बट आज मी तुम्हाला त्याची थोडीशी झलक दाखवणार आहे की आम्ही काय करतोय वगैरे वगैरे. आय होप त्यातनं तुम्हाला जास्त कळणार नाही. आणि त्यासाठी मी एका ठिकाणी चाललेलो, तर तसं करून मी ते इंट्रो वगैरे मध्ये काहीतरी बोललेलो. आता मला माहीत नाही, सॉरी, थोडं ॲडजस्ट करून घ्या. भेटूया मग तिकडे. आता मी लगेच तुम्हाला तिकडचं दाखवतो आणि आपला ब्लॉग चालू करूया. लाईक करा, आत्ताच लाईक करा, आत्ताच. सो मित्रांनो, आमचं वर्कशॉप वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. आज आमचा वर्कशॉपचा लास्ट दिवस होता, अजून नंतर आहे. आता ब्रेक नंतर, आता एक मध्ये ब्रेक आहे बऱ्यापैकी. माझ्या बाजूला करण बसला आहे आणि करणला ही मला जरा आठवण करून द्यायची होती की तुला आठवत आहे का आपण आरामनगरला लास्ट कधी यायचो आणि कसं यायचो? कुछ याद आ रहा है क्या? हा, मग काय, अच्छा, चोरी चोरी करायला यायचो. तो आरामनगरचं मी म्हणजे नीलला भेटायचं, पण आधी आरामनगर हे फक्त ऐकून होतं की इथे सगळे ऑडिशन्स वगैरे होतात आणि ऍक्टर वगैरे येतात. बट माझ्या रंगामुळे खूप इन्सिक्युरिटी होती मला आणि म्हणून मी बोलायचो की नाही भाई, ह्या लोकांमध्ये कसं जाणार, म्हणजे हे सगळे ऑडिशनवाले सुंदर लोक असतात, दिल्ली वगैरे वरून येतात, आपली काय लायकीच नाही. तर कधी विचारच नव्हता केला. बट त्याच्यानंतर आपल्याला इथे जॉब लागला. येस, इथेच बाजूला मी भाडीपामध्ये जॉब करायचो आम्ही. आणि हा आता मी येत होतो ना, ते रस्ता तोच झाला ना. म्हणजे खूप टाइम पासून आम्ही 4-5 दिवस जे काही येतोय रोज सकाळी उठून, तर रस्ता तोच होता. मी येताना आम्ही करण त्याच्या पॅशन प्रो वरती आणि मी होंडा शाईन सुशीष शेट्टी होंडा शाईन आणि मी एक्सपल्स, त्याच्या आधी अर्टिगा मधून आम्ही एकत्र यायचो, पण नंतर एक्सपल्स घेतली मी आणि यांनी बाईकवर आलो कारण की ट्रॅफिक खूप होतं तेव्हा.
मेट्रोचं काम चालू होतं, त्यामुळे रस्ता पण असे छोटे छोटे आणि 2-2 तासाची जर्नी असायची आमची रोजची, जायची यायची. मी असं सकाळी आलो बोलला रे ये रस्ता थोडा सुना सुना सा लग रहा है, मतलब सुना सुना सा लग रहा है भाई बहुतच. आणि म्हणजे त्या दिवशीच ऍक्च्युली मी अजूनही कधी जेव्हा वेळ भेटेल त्यावेळी मला अजूनही आठवतं, त्यावेळी मी भाडीपामध्ये असताना पर्सनल लोन घेतलेलं, पत्तेडी असते ना, आणि त्यावेळी मी आयफोन घेतलेला 11 प्रो. काय बोलतो? 11 प्रो घेतलेला ना मी, मला माहिती ना, मी US वरून मागवलेला. हा मी आणि मग सारंगला पण मागवलं, सारंग पण मागवलेला. आणि मी तेव्हा XR घेतलेला पहिल्या नाही 4-5व्या पगारानंतर XR घेतला. तर तो जो माणूस आहे तो त्यावेळी आम्ही भाडीपामध्ये काम करत होतो, व्हिडिओचा फॅन होता आणि तो तिकडे US मध्ये कामाला आहे एका मोठ्या कंपनीमध्ये, येस कॅलिफोर्नियामध्ये. आणि तो म्हणजे मोठ्या लेवलला आहे की त्याला ते असे आयफोनचे प्रोडक्ट भेटतात. तर परवाच ऍक्च्युली आम्ही गप्पा मारत होतो आणि तो बोलला की भाई अजूनही तू माझ्या टचमध्येस, अजूनही आपण बोलतो. तू आता जेव्हा आम्ही गेलेलो US ला तेव्हा त्यालाच मी परत फोन करून बोललो भाई आता तर US ला आलो, आता इथे तर फोन दे. त्यांनी त्याचं पण अरेंजमेंट केली. पण तो बोलला की भाई काय लाईफ चेंज झाली आहे तुझी. म्हणते मी तर US लाच होतो, आता मी US वरून दुसरीकडे गेलोय कॅलिफोर्नियामध्ये. बट भाई तू कुठून कुठे गेलाय आणि तू एकदम विचित्र. म्हणजे त्यावेळी भाडीपामध्ये पहिल्यांदा मी त्याच्याकडून आयफोन मागवलेला US वरून आणि अजूनही मी त्याच्याकडून आयफोन मागवतो, कारण थोडेसे पैसे असले की जरा बरं वाटतं भाई, एम्प्लॉय डिस्काउंट. हा भाई ते खूप बरं वाटतं. तो इथे आता इथेच आजूबाजूला मला तर बिन गाडी अशी फिरवताना इथे एक व्हिडिओ शूट केलेला, इकडे एक व्हिडिओ शूट केला. तेव्हा आम्ही अशी भाडीमध्ये असताना गल्लीच्या वल्ली नावाने आम्ही दोघं व्हिडिओ बनवायचो आणि त्याच्यामध्ये आम्ही इथेच आरामनगरमध्येच आजूबाजूला शूट करायचो आणि जे काय लोकेशन असेल, जे काय मिळेल ते मिळेल. आणि आज काय करतोय ते सांगत नाही, पण आज आम्ही इकडे एक गोष्ट नाही करत, एक अरे हे संपलं की अजून 10 गोष्टी असतात. पण आरामनगर में ही थे और आरामनगर में ही आए थे, सॉरी बहुत टाइम काम कर रहे थे. तेव्हा नोकरी करत होतो, आता फुल टाइम करतोय जे करतोय आणि भारी वाटतंय मला. तर असं आरामनगर मध्ये ह्या रिझन साठी मी येईन ऍक्च्युली. अरे हो, म्हणजे आपली आयडेंटिटी असे ना की हा ही जागा आपण जॉब करायचो, तो ही जॉब इथे मी ऍज वैसा आहे जगा सगळं तसंच आहे. पण वेळ साला कशी बदलली आणि काय गेम चेंज झालाय ना. खरंच भाई, खरंच लाईफ थांबा भाई, खरंच खूप खूप आहे, खूप होतं. कधी कोणाचा गेम पलटेल ना कळणार नाही तुम्हाला. खरंच अभी जो तुमको लग रहा है कि वो कुछ नहीं है लाइफ में, वो ऐसा कुछ कर दिखाएगा ना लाइफ में की तुम लोग भाई हे कसं झालं भाई. त्यावेळी काय धावपळ कसलं लढायला यायचं, ट्रॅव्हल करायचं म्हणजे. आणि अगेन माहित नव्हतं की असं काहीतरी होणार आयुष्यात. म्हणजे आम्ही मगापासून खूप टाइम पासून ब्लॉग मध्ये बोलताय. आता अनेक सिक्रेट प्रोजेक्ट झाले याच्यामध्ये की आम्ही आता या सिक्रेट प्रोजेक्ट, तो सिक्रेट प्रोजेक्ट, आपण एक त्यातला सिक्रेट प्रोजेक्ट आहे. तुम्हाला थोडी आयडिया आली असेल मला माहिती आहे, बट हा प्रोजेक्ट जेव्हा केव्हा येईल बाई अशा प्रोजेक्टची ना म्हणजे वाट बघतोय. ऍक्टर खूप तडफडत असतो असं काहीतरी भेटलं पाहिजे आणि ते आम्हाला नशिबाने भेटलं पाहिजे. देवाची कृपा, गणपती बाप्पा मोरया. अशी होती आमची आझादनगर आरामनगरची. आरामनगरला जर तुम्हाला आरामनगरमध्ये कोणीच आराम करत नाही मला कळलंय. आरामनगर नॉट अबाउट आराम, इट इज धावपळ नगर. पण ह्याला आरामनगर का नाव दिलं माहिती नाही, बट मजा आहे. एवढंच एक एक्सपिरियन्स शेअर करत होता नॉस्टॅल्जिया आमचा, जिथून आमची सुरुवात झाली काइंड ऑफ असं बोलू शकतो. तशी नाही पण अशी वेगळी सुरुवात झाली. अशा खूप सुरुवात होतात, संपतात, परत नवीन काहीतरी होतं, असं खूप होतं. आयुष्य हे बिर्याणी तल्या ठिकाणचे. चला कट बाय. सो मित्रांनो, जर विषय भाडीपाचा आरामनगरचा निघाला आणि जसं मी बोललो की आम्ही तेव्हा एक गल्लीचे वल्ली नावाने व्हिडिओज बनवायचो. हो, रील्स नव्हते तेव्हा, व्हिडिओज होते 1-1 मिनिटाचे इंस्टाग्रामवरती. तर ते आम्ही आरामनगरमध्येच ऑफिसच्या मध्ये टाइम मिळेल तसं आम्ही शूट करायचो. तर तुम्हाला आता मी एक करून ते व्हिडिओज दाखवणार आहेत. तेव्हाचे आम्ही वेगळे दिसायचो, वेगळा कॉन्टेंट होता आणि वेगळंच काहीतरी करायचो आणि आता हसायला येतं. तर तुम्हाला कसे वाटतात ते मला सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये, पण आधी बघून घ्या. It's a bright sunny Monday morning, guys. हेलो करण. हाँ बोला. मैं तुझे प्रॉमिस करता हूँ आज के बाद तेरे से कभी झूठ नहीं बोलूंगा. अरे नहीं, क्या बड़ी बात है, ठीक है यार. हेलो, मैं तुझे प्रॉमिस करता हूँ आज के बाद तेरे पॉकेट से कभी पैसे नहीं चुराऊंगा.
वॉलेट तुम मेरे पास है? हाँ ठीक है चलेगा, ओके बाय। हाँ बोल। हेलो करण, मैं तुझे प्रॉमिस करता हूँ आज के बाद मैं तेरा कभी विश्वास नहीं तोड़ूंगा। विश्वास मतलब? हेलो 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 करण, मैं तुझे प्रॉमिस करता हूँ आज के बाद तेरी कभी गर्लफ्रेंड को क्या इधर कुछ कर सकते हैं क्या? अच्छा घूम रहे कहाँ चाह रहे इधर, कुछ कर सकते हैं क्या? अच्छा नहीं लगता है ऐसा। मेरा सर पे पूरा पैच है, मैं कुछ बोल रहे क्या? अरे ब्रो ये हेयर फॉल का अरे बड़ी बात। म्हणजे गर्ल्स डिस्टर्ब होतात। अरे ऍक्च्युली मला स्पा घ्यायचा होता, यु नो स्पा. आम्हाला पण स्पा करायचा आहे, बॉडी स्पा. तो नाही, हेअर स्पा पण. शॅम्पू लावतो का रे? शॅम्पू लावतो, लावायचो. सो पास्ट टेन्स. बस तू काय करतोय? अरे सॉरी तुलाच भेटायला लागलो. दादा बंगला नंबर 15 कुठे आहे इकडे? 15 ना आहे बघा, त्यानं सरळ गेलात, लेफ्ट मारला, एक बॉक्स येईल, त्यानं राईट मारा, लगेच लेफ्ट साईडला बघा. लेफ्ट साइड. ठीक कळलं मला? पहिला लेफ्ट आहे मग राईट आहे, एक मिनिट, पहिला लेफ्ट आहे मग राईट आहे, एक बॉक्स आहे, त्या बॉक्स मधला जरा सरळ गेले की लेफ्ट साईडला बघा. पहिले तुम्हाला तुम्ही 2च मिनिटात, काय टेन्शन नाही, लगेच तिकडनं पहिला लेफ्ट घ्या, लगेच राईटलाच एक बॉक्स येणार, तिकडनं आत नाही, पहिले राईट आहे मग बॉक्स आहे, तिकडनं आत गेला की एक लेफ्ट साईडला बघा. सारखं काय चालू करतोय? काहीतरी सांगतो ना मी, सांग कसं जायचं, सांग कसं जायचं, रस्ता सांग. पहिला लेफ्ट घे, हा मग लेफ्ट, हा लेफ्ट, बॉक्स आहे, नाही थांब, पहिले बॉक्स आहे, पहिले लेफ्ट बॉक्स येईल मग राईट घे, त्याच्या लेफ्ट साईडला बघ. थांब, अरे मी दादा नको, दादा मी जातो, दादा मी जातो, दादा बॉक्स दिसू नका, बॉक्स सेकंड राईट घ्या, नाही पहिले हा बॉक्स. हा सो मित्रांनो, हा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? कसा वाटला तुम्हाला नॉस्टॅल्जिया ट्रिप ऑफ मी अँड करण आणि आमचे ह्युमरस गल्लीचे वल्ली ते तेव्हा जुने दिवस. हे काहीतरी 2019 आहे, जे आता तुम्ही बघितलं ते सगळे 2019चे व्हिडिओ जो आम्ही पाठोपाठ काम करतो. असं सगळं आहे. आणि जसं आम्ही बोललो की लाईफ कुठूनही कुठेही जाते, तसं आता लाईफ कुठूनही कुठेही चालली आणि अजूनही चालूच आहे ती प्रोसेस. किती मजा येते, किती रोजचा दिवस किती चॅलेंजिंग आहे. व्लॉगिंग मला खूप आवडतं, पण कामामुळे तेही करायला मिळत नाही जे आवडतं आहे, आणि जे करतोय ज्याच्यात बिझी आहे तेही आवडतं काम आहे. तसं खूप साऱ्या गोष्टींनी आयुष्य आहे आणि चांगलं आहे. इट्स गुड टू हॅव लॉट ऑफ वर्क ऑन इन युअर इंग्लिश नको आता मराठीच करूया. खूप काम असणं ही चांगली गोष्ट आहे, पण तरी माझे प्रयत्न चालू राहतील कंटिन्यूज व्लॉग करायची, डेली व्लॉग करायची. तुम्हाला बाय द वे हे जे मी व्यवस्थित बोलताना थोडासा विषय घेऊन टॉपिक घेऊन व्लॉग करायचा प्रयत्न करतो, ताकी व्यवस्थित कॉन्टेंट मिळेल. उगाच काहीतरी आपल्याला डेली दाखवण्यात मला आवडत नाही, आधीपासून मी करत असं तुम्हाला सांगितलं. 1 मिनिट. हां, तर कसे वाटतात हे व्लॉग? सिनेमॅटिक आहेत थोडेसे, प्रत्येक फ्रेम मी कंपोज करून छान लाईटमध्ये कसं, म्हणजे सगळं मी सांगतोय तुम्हाला ॲक्च्युली, बट हे मी करतोय तर ते त्याचे हे कष्ट तुम्हाला माझे दिसत आहेत का, हे प्रयत्न दिसत आहेत का? चांगला सतत चांगला कॉन्टेंट तुमच्यासोबत आणायचा मी प्रयत्न करतोय डेली बेसिसला, पण मला माझा टाईम अलाव करत नाही आहे, जे आता मी बिझी आहे. उद्यापासून परत वर्कआउट चालू करायचं, आज संडे आहे, उद्यापासून वर्कआउट चालू करून परत फिटनेसचं पण जॉईन करायचं, ते पण साईडला पडलं आहे कामामध्ये. पण आता करायचंय म्हणजे करायचंय, पण कसं वाटतं सगळं कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. लव्ह यू गाईज. सबस्क्राईब राईट नाव. बाय.